या दोन मातब्बर संघांमध्ये. दोन उत्कंठा मात्र या ठिकाणी जाणवण्याला नक्कीच वाढवतो. या ठिकाणी पॉईंट मिळणार का, गुण घेणार का?
परंतु गुणांवर जाणता राजा ही पकड या ठिकाणी होणार की जाणता राजाची ही पकड यशस्वी होते. अंश देवांश असा सांघिक खेळ राजा हे ब्रीदवाक्य मात्र मिरवतो होय संघ. छत्रपती शिवरायांचा असलेलं हे स्वरूप या संघाच्या असलेल्या प्रत्येक मावळ्यांच्या चढाईमधून पाहायला मिळतं. उत्कृष्ट पकड सुद्धा करणारे हे संघ पाहायला मिळतो. परंतु समोरचा अंश देवांश कबड्डी संघ मात्र आता आपला आक्रमक खेळचा दर्जा उंचावणार का आणि संघाला विजयश्री प्राप्त करून देणार का याकडे मात्र आता सर्व नजरा खिळून नक्कीच राहिलेल्या आहेत. सलग गुणांची कमाई करतोय जाणता राजाचा संघ. शेवटची 3 खेळ या ठिकाणी नक्कीच होतोय. बोनस घेण्याचा प्रयत्न बोनस मात्र या ठिकाणी घेतला जातोय. आपल्यामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्या या पार्कसाईड विभागामध्ये विविध स्पर्धा भरवल्या जातात. त्यामध्ये सराव हांडे असेल, बॉडी बिल्डिंग असेल आणि आपण बघतोच आहे कबड्डी. आणि गेल्या वर्षी आपण पार्कसाईड श्रीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक अनिलभाई होते आणि पार्कसाईड आपल्यामध्ये शशिकांत जगदाळे यांचं या मंचावरती हार्दिक स्वागत आहे. मी अनिलभाईंना विनंती करतो शशिकांत भाऊंचा या ठिकाणी सत्कार करावा. ज्यांनी पार्कसाईड श्री पटकावली होती असे आपले शशिकांत दादा यांचा सत्कार अनिलभाईंच्या वतीने करण्यात येत आहे. मी अनिलभाईंना विनंती करतो आपण शशिकांत दादा सत्कार करावा. खूप खूप दादा धन्यवाद. आणि ही पकड केली जाते. टाळ्या वाजल्या जातात. फरार भारता राजा सुद्धा उत्तर देतात.
शेवटच्या मिनिटात पाहूया किती गुण या ठिकाणी भेटतात. जरा या खेळाकरता जरा जोरदार टाळ्या सर्व प्रेक्षकांच्या झाल्याच पाहिजे. अप्रतिम सामना मात्र घडतोय क्रीडांगण क्रमांक 2 वर. स्कोर जरा तिथून जरा सांगायचं आहे. स्कोर स्कोर काय अजित भाऊ? स्कोर जरा स्कोर आम्हाला या ठिकाणी कळवायचा आहे. पंच जरा स्कोर. जाणता राजा 18 गुण आणि अंश देवांश 17 गुण. अवघ्या 1 गुणाची आघाडी अद्याप पर्यंत आहे. 18 विरुद्ध 17. संघर्षों की नये आयाम. हा संघर्ष होतो ज्या संघर्षातून इतिहास घडतो. इतिहास घडणार का? जय मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. हृदयाचे ठोके जर चुकले असतील तर हा सामन्याकडे मात्र लक्ष नक्कीच आहे. अंश देवांश पाठीराखे मात्र या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत. सामना कसा असावा तर क्रीडांगण क्रमांक 2 वर घडलेला हा सामना असावा. 4 गुणांचा असलेला लीड या ठिकाणी कमी करतोय अंश देवांश कबड्डी संघ. संघाचे पाठीराखे खुश होत आहेत. जाणता राजा जबरदस्त सामना. शिव आरती संघ यांना विनंती आपण मंचावरती यावे. शिव आरती संघ. शिव आरती संघ. सामना मात्र टाय या ठिकाणी झालेला आहे. आमदार चषक 2025 कबड्डीचा रणसंग्राम डॅशिंग देवान आमदार राम कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि मंडल अध्यक्ष अनिलभाई निर्मळ यांच्या वतीने कबड्डीचा रणसंग्राम आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये बघत आहोत. मैदान क्रमांक 2 मध्ये अत्यंत अटीतटीचा सामना. अजितचा स्कोर काय? अटीतटीचा असलेला हा सामना या ठिकाणी पाहिला आपण आणि प्रत्येक खेळाडूंचे आणि या असलेल्या रसिकांचे ठोके मात्र चुकले कारण सामना हा टाय अर्थात बरोबरीत थांबलेला आहे. जाणता राजा 18 या संघाचे 18 गुण झाले आणि अंश देवांश या संघाने शेवटच्या असलेल्या एंट्री मध्ये बाजी पलटली आणि तो संघ सुद्धा 18 गुणांवर. त्यामुळे दोन्ही संघ आता 18 गुणांवर आहे. 5 रेड हा सामना दोघांकरता 5-5 रेड आता असतील. जसं आमच्या पंचांनी सांगितल्याप्रमाणे 5-5 रेड दोन्ही संघांना असतील आणि त्या संघांमध्ये जो गुण मिळवेल तो संघ मात्र या ठिकाणी नक्कीच जिंकेल. हा कबड्डीचा इतिहास या ठिकाणी घडताना आपण पाहतोय की कारण ज्याला साथ लागते अंश देवांच्या ह्या सगळ्या असलेल्या पाठीराख्यांमुळे हा असलेला सामना या ठिकाणी घडताना पाहतोय. हे पाठीराखे या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत. जाणता राजा सुद्धा छत्रपती शिवरायांच्या असलेल्या ज्या कल्पक वृत्तीचं आणि बुद्धीचं असलेलं हे विश्लेषण सुद्धा घडवतायत. यांच्यामुळे सुद्धा हा सामना तितकाच भारदार होतोय. परंतु 3 गुणांची असलेली ही आघाडी खऱ्या अर्थाने अंश देवांशांनी भरून काढली आणि मात्र तो सामना स्वतःच्या बाजूने मात्र झुकवलाय.
आणि हीच या खेळाची मजा असते, ह्याच या खेळाचा आनंद असतो. खेळाचा हा संघर्ष असाच असतो, त्यात लढायचं असतं, लढून लढून जिंकायचं असतं. कारण असं म्हणतात की संघर्षावर अशा रीतीने तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. आणि तो इतिहास या ठिकाणी घडताना आपला पाहायला मिळतो या दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी कॅमेरा आपला आमच्या सगळ्या या पोलीस बंधूंकडे करून घ्यायचा आहे. खरंच तुमच्या या सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने आज आमची ही मुंबई सुरक्षित आहे, ती तुमच्या असलेल्या ह्या योगदानामुळे. आमच्या पोलीस बंधूंचा एकदा जोरदार टाळ्यांची बरसात आपल्या सर्वांचीच या ठिकाणी झाली पाहिजे, आमच्या या सर्व पोलीस बंधूंकरता. धन्यवाद. आणि वळूया आता क्रीडांगण क्रमांक 1 कडे सुद्धा. 17 विरुद्ध 18ची ही गुणसंख्या. इथे सुद्धा सामन्याचा थरार पाहायला मिळतोय. अंतिम सामना मात्र कुमार गटाचा या ठिकाणी घडताना पाहायला मिळतोय. ही पकड घडते आहे, ओम कुदळेची पकड घडते आहे. हा सामना सुद्धा 18-18 वर. सिद्धिविनायक विरुद्ध श्रीकृष्ण या दोन संघांमधला सामना. शेवटची 3 मिनिट. 18-18 गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ह्या 4थ्या दिवसाची खेळाची पर्वणी कशी असावी ना, ही आपल्याला ह्या माध्यमातून पाहायला मिळते. अंश देवांश कबड्डी संघ विरुद्ध जाणता राजा कबड्डी संघ. आणि एका बाजूला हा कुमार गटाचा अंतिम सामना, श्रीकृष्ण कबड्डी संघ विरुद्ध सिद्धिविनायक कबड्डी संघ. या दोन संघांमधला सामना. सद्यस्थितीत 18-18 या गुणसंख्यांवर बरोबरीत चाललेला हा सामना. आणि ही यशस्वी पकड या ठिकाणी घेतली जाते. श्रीकृष्ण संघाच्या 19 पॉइंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वळव्यात क्रीडांगण क्रमांक 2. डी पारकर लाईव्ह वर आपण हे सामन्यांचा आनंद घरात बसून सुद्धा घेऊ शकता. मध्ये जे उभे आहेत त्यांना विनंती, कृपया आपण खाली बसायचं आहे. लक्ष मात्र क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वर सर्वांचंच आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर ही पकड यशस्वी केली जाते. अंश देवांश ह्या संघाकडून यशस्वी पकड केली जाते. शेवटची 2 मिनिटं 2 नंबर मैदानामध्ये. विनंती आहे, पंचांचे निर्णय अंतिम राहील. क्रीडांगण क्रमांक 1 वर सर्व तोच कबड्डीचा प्रेक्षकांनी थरार नोंद घ्यायची आहे. पंचांवरती कुठलाही दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. पंच जे बोलतील तेच अंतिम राहील. पुन्हा एकदा 1 अंक मिळवलाय तो श्रीकृष्ण या संघाने. दोन्ही मैदानामध्ये टफ मॅच चालू आहेत.
अजित सर तो बोर्ड बंद आहे का? होय. तिसऱ्या चढाईनंतर स्कोर आहे 4-2. जाणता राजा 2, अंश देवांश 4. क्रीडांगण क्रमांक 1 वर भरार आहे. दोन्ही संघांचा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडून स्ट्रॅटर्जी केली जाते. टाइम सुद्धा ते सामने पाहू शकता. पाहूया किती गुणांची कमाई या ठिकाणी केली जाते आहे. आणि कुमार गटाच्या अंतिम सामन्यात विजयी ठरतोय श्रीकृष्ण संघ. अवघ्या 1 गुणाने या ठिकाणी विजयी ठरतोय. एकदा जोरदार टाळ्या श्रीकृष्ण या संघाकरता झाले पाहिजे. अंतिम विजेता संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय उत्कृष्ट खेळ सिद्धिविनायक या संघाकडून सुद्धा झाला. हॅलो. आणि हे सांघिक खेळाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी घडताना पाहायला मिळतोय. प्रथम श्रेणी पुरुष गट, तिसरा आणि अंतिम पुकार पंचवटी क्रीडा मंडळ घाटकोपर, संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली. दोन्ही संघांना विनंती आहे आपण क्रीडांगण ताबा घ्यायचा आहे. संभाजी पंचवटी. आणि या ठिकाणी विजयश्री घेतली जाते अंश देवांश या संघाची. मुख्य सामन्यात मात्र आपण पाहिलं होतं याच साठी केला होता अट्टहास अंश देवांश कबड्डी संघ. मला वाटतं या झालेल्या उत्कंठावर्धक सामना करता जरा रसिक प्रेक्षकांच्या जरा जोरदार टाळ्या अंश देवांश करता नक्कीच झालं पाहिजे. जाणता राजा ही संघ. हेमंत भाई खरंच आभार आहेत. कौतुक आहे अंश देवांशाच्या या पाठीराख्यांचं. आणि मुळात अंश देवांशाचा हा महिलांचा कबड्डी संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. करतील लेडीज संघ अंश देवांश आपण